आणि माझे गुरु आहेत ते गुरुवर्य विनोद पाटील. DJ Kiran and सूर्योदय भोपर संघ गतवर्षी याच मैदानावरती नाईट स्पर्धेमध्ये खरं तर हे दोन संघ एकमेकांच्या समोर आले. एक रोमहर्षक लढतीमध्ये बेतवडे संघाने भोपर संघाला पराभूत केलं आणि आता मात्र या डेच्या स्पर्धेमध्ये दोन संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येतात. पाहू शकाल नक्कीच एक सुंदर अशी ट्रॉफी पाहायला मिळते आणि यातून जो संघ जिंकलेल्या सामन्यामध्ये त्या संघाला ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. खरं तर एक वेगळी कॉन्सेप्ट दरवर्षी आपण पाहत असतो. अनेक स्पर्धांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये प्रेक्षणीय लढती पाहायला मिळतात. काही ठिकाणी महिलांच्या देखील स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं जातं. खूप वेगवेगळ्या संकल्पना प्रत्येक ठिकाणी राबवल्या जातात. या स्पर्धेच्या माध्यमातून बेतवडे गाव खरं तर आमच्याच गावाच्या शेजारचं हे गाव आणि बेतवडे आणि भोपरमध्ये फार जवळचे संबंध, फार पूर्वीपासून चालून आलेले संबंध आहेत आणि हे संबंध सातत्याने नेहमी चांगल्या पद्धतीने जोपासले जात आहेत. आणि क्रिकेटच्या माध्यमातून आता मात्र जे खेळाडू खरं तर क्रिकेटपासून निवृत्त झाले होते ते 40+ माध्यमातून येताना दिसत आहेत एकत्र. 40+ या कॉन्सेप्टला देखील चांगले दिवस आले. 40+ क्रिकेटला देखील तर नक्कीच या ठिकाणी ओळख परेड होत असताना आणि संदीप माळे यांच्या शुभ हस्ते या सर्व खेळाडूंचा सन्मान होत असताना जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत बेतवड्याचे देखील खेळाडू तुम्ही पाहू शकाल रेड अँड व्हाईट या जर्सीमध्ये पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल ब्लू अँड व्हाईट या जर्सीमध्ये तुम्हाला भोपरचे खेळाडू दिसत आहेत. तर यातील काही खेळाडू 40+ माध्यमातून खेळताना दिसतात आपल्याला. पण भोपरचा संघ 40+ तयार आतापर्यंत झालेला नाही आहे. पण अधूनमधून जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा हे खेळाडू मैदानावर येतात. गतवर्षी जबरदस्त कामगिरी नाईटमध्ये 40+ संघाची झाली. तेव्हाच मी म्हटलं होतं की एक 40+चा संघ भोपर संघाचा तयार व्हायला हवा. कारण 40+च्या अनेक स्पर्धा होतात. आता तर 40+ची लीग देखील संदीपच्या मैदानावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 40+ जेव्हा स्पर्धा होते तेव्हा मात्र जेव्हा एखादा खेळाडू खेळताना दिसतो तेव्हा आपल्याला त्याचं वय लक्षात येतं
काही खेळाडू असे आहेत जे 40+ होऊन देखील नियमित क्रिकेट खेळतात. असे अनेक. निलेश म्हात्रे यांचं एक ज्वलंत उदाहरण घ्या. काय जबरदस्त फिटनेस आहे. अंडर-19च्या स्पर्धा देखील भरपूर होत असतात. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये जी अंडर-19ची स्पर्धा झाली त्यातून कोळेगाव संघाने मोठी देसाई संघाला पराभूत करून चॅम्पियन पदावरती आपलं नाव करलं. भोपरचा अंडर-19चा संघ आहे की नाही अजूनपर्यंत मला माहिती नाही. आणि मंथन माळी ह्या अंडर-19 मध्ये खेळतात अशी माहिती मिळालेली आहे. एकमेव असा खेळाडू आहे की ज्याचं वय वाढत नाही. लॉक करून ठेवलंय बघा. हात करतायत. नक्कीच त्यांना पाहिल्यानंतर मला आठवण येते जुन्या क्रिकेटच्या, अंडरआर्म क्रिकेटची. काय जबरदस्त गोलंदाजी करायचे. तर टॉस या ठिकाणी इशारा येतो आम्हाला संदीप माळे यांचा की टॉस होते. तर संदीप माळे यांचा देखील सन्मान सुनील श्रीपत पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना सर्वांचा सन्मान त्यांनी केलेला आहे. आणि आता मात्र त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि लगेचच सामना या ठिकाणी सुरू केला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. टॉस होईल लगेचच खेळपट्टीवरती. बघूया भोपर संघ गतवर्षीचा जो पराभवाचा जो घाव दिला आहे बेतोड संघाने तो घाव भरून काढण्याचा प्रयत्न करेल. हा सामना जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करेल. आणि दुसऱ्यांदा जर इथे भोपर संघ पराभूत झाला तर बेतोड संघ मात्र इथून नक्कीच एक जल्लोष करेल. कारण इलाका तुम्हारा और धमाका हमारा असं ते म्हणतील. तर भोपर संघाने देखील गतवर्षीचा जो पराभव आहे तो मनामध्ये ठेवून बेतोड संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न करायला हवा. बघूया क्रिकेट आहे. जो चांगलं खेळणार मैदानावरती तो विजय होणार. ऑन पेपर तुमचा संघ किती मजबूत आहे किती ताकदवर हे महत्वाचं नाही. मैदानावरती तुम्ही काय करता हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर टॉस या ठिकाणी होत असताना सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होते. ते ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही ट्रॉफी, हा करंडक तुम्ही पाहतायत स्क्रीनवरती पाहू शकाल. GTC ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. सॅम आमच्या सोबत आहेत. अत्यंत शांत स्वभावाचे, नम्रपणे प्रत्येकाशी वागणारे असे समाधान म्हात्रे, सूरज म्हात्रे यांचे बंधुराज. खरं तर जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक इतिहास रचला जाईल तेव्हा मात्र पहिल्यांदा ज्या कुठल्या वाहिनीने पहिल्यांदा जर लेग बिफोर विकेटसाठी DRS आणला असेल तर ती GTC आणि त्यांचे बंधुराज सूरज म्हात्रे. सॅम मात्र अभिवादन स्वीकारतायत. सूरजच्या ऐवजी ते या ठिकाणी अभिवादन स्वीकारतायत. तर छोट्या या नावाने देखील ते नक्कीच प्रसिद्ध आहेत. तर आज शोरमाच्या गाडीवरती लहान मुलांनी जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे. नाही आपल्या वेळी खरं तर मिन्नत आपल्याला वडापाव मिळायची देखील वांदे होते. 1 रुपया शाळेत जायला मिळायचा. मला तर आठवतं 8 आणे किंवा 1 रुपया. 1 रुपयामध्ये भरपूर काही खाऊ मिळायचं. आणि आता मुलं 60-70 रुपयाचा शोरमा फस्त करतात 15 ते 20 मिनिटांमध्येच. 15 मिनिटात नाही 5 मिनिटच म्हणूया. भीमचंद्र काळान येत आहेत. भीमचंद्र काळांना देखील जुन्या आठवणी माहीत असतील. पूर्वीचं क्रिकेट, पूर्वीची खरं तर प्रत्येकाची परिस्थिती वेगळी होती. आता मोठे मोठे टॉवर उभे राहिले. आता बदल जाम झाले. गावात बिल्डर राहिले. टॉस झालेलं आहे. टॉस कोणी जिंकलेलं आहे? भोपर. भोपर संघाने टॉस जिंकलेले आहे. 4 षटकांची ही लढत आहे. तर बेतोडे संघ बॅटिंगसाठी सज्ज होईल. 4 गोलंदाज वापरायचे आहेत. लक्षात असू द्या. 12 फिल्डर चालेल. 12 फिल्डर खेळू शकतात. कारण आमचा एखादा खेळाडू बसेल कुठेतरी त्याला वाईट वाटेल. 12 खेळाडू खेळू शकतील. टायगर प्रीमियर लीग मध्ये 17-18 जण उतरतात मैदानावरती. कारण तितके खेळाडू असतात प्रत्येकाला खेळायचं असतं. तो 12 खेळाडू मैदानावरती दिसतील. 12 म्हणजेच 1 डझन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सोपान यांना चेंडू द्यायचा आहे. सिद्धू बॅटिंगसाठी सज्ज होतो बेतोडे संघ आणि फिल्डिंगसाठी सज्ज झाला आहे जय मल्हार क्रिकेट संघ.
बोपर हा 40+ संघ आहे. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. प्रत्येक जण विजयाच्या भावनेने मैदानावरती उतरलेले, पण जो चांगली कामगिरी करणार तोच विजयी होणार या सामन्यामध्ये. चला जास्त वेळ घ्यायचा नाही बोपर संघ, तुम्ही देखील फिल्डिंग लावा. यानंतर 2 सामने कव्हर करायचे आहेत. पण जर या सामन्याला उशीर झाला तर अंतिम 2 सामन्यामधून एखादा सामना होईल की नाही होईल हा एक प्रश्नचिन्ह इथे निर्माण होते. आजच्या दिवसामध्ये खरं तर लीगच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. सोहम 11 संघाने विजयाचं खातं उघडलं. भूमी 11 देखील एक सामना जिंकलेला आहे. विक्रांतने प्रतिष्ठानने एक सामना जिंकलेला आहे. तर 4 षटकांची ही लढत आहे. पंचांनी लगेच सामना सुरू करायचा. बॅट्समन जाऊ द्या मैदानात. ओपनिंग पेअर हे थोडे संघ सज्ज होते. कैलास आणि त्याचबरोबर संदीप भोईर. कैलास तांडेल आणि त्याचबरोबर संदीप भोईर हे 2 सलामीवीर मैदानात जात असताना संदीप भोईर पद्माकर भोईर यांचे हे बंधुराज. कोण विसरेल संदीप भोईर यांना. खरं तर ज्यांनी 90-95 जे क्रिकेट ज्यांनी पाहिलं असेल त्यांना संदीप भोईर हे नाव लक्षात असेल. रिव्हर्स शॉट कसा खेळायचा, खरं तर पूर्वी फार कमी फलंदाज रिव्हर्स शॉट खेळायचे, त्यामध्ये संदीप भोईर हे टॉप 5 मध्ये नक्कीच यांचं नाव घेतलं जाईल. मला आठवतंय त्यांचे रिव्हर्स अत्यंत पॉवरफुल असायचे. त्या काळात आपण पाहतो आनंद पाटील, प्रमोद म्हात्रे, संदीप भोईर हे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स खेळायचे. तेव्हा आपण पाहतो विजय पाटील हे देखील नाव वाडेकर संघाचं सगळ्यात समोर येतं आधी. रिव्हर्स शॉट पूर्वी जो कोणी खेळायचा ते त्याच्याकडे नेहमी प्रत्येकजण अचंबित होऊन पाहायचं, कारण रिव्हर्स शॉट हा खरं तर क्रिकेटमधला शॉट नाहीये. क्रिकेटच्या कुठल्याच पुस्तकामध्ये या फटक्याचा उल्लेख केला गेला नाही, पण हा फटका फलंदाजाने आपल्या चाणक्य बुद्धीने खरं तर हा तयार केलेला फटका आहे. फलंदाज नवीन नवीन शक्कल लढवत असतात, कारण फलंदाजांकडे भरपूर पर्याय असतात. प्रत्येक चौका षटकाराला तर गोलंदाज सचिन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पहिलाच, पण दिशाहीन होता. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतरने वाईटच्या साह्याने एक अकाउंट ओपन होते. हा चेंडू ऑन साइडला खेळतायत. गॅप मध्ये एक क्षेत्ररक्षक वेगाने गेले आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान एक धाव पूर्ण होते. प्रवीण पाटील आहेत. विनोद पाटील देखील संघामध्ये दिसत आहेत. संदीप माळे देखील आहेत. तर सचिन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. डॅनीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 3. विनोद पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले. झेल साठी 500 रुपये. राहुल पाटील याचकडून पारितोषिक असेल तर जर त्यांनी डाईव्ह मारली, झेप घेतली, सूर मारली आणि झेल पकडला तर 1000 रुपये. त्यांना ठाऊक आहे 1000 रुपयाच्या नादामध्ये कुठे 50,000चा देखील फटका लागू शकतो. हो, त्या ठिकाणी खेळाडूला फलंदाजाला थोडीशी इजा होते. आज आपण हे चौथ्यांदा पाहतोय एखाद्या खेळाडूला इजा होताना आपण पाहतायत. बघूया नक्कीच ते तयार होत आहेत. पाणी हवं असेल तर आपण मागून घेऊ शकता. नकोय तर कैलास ठिकाणी सज्ज होत आहेत. एकदा धावसंख्या धावफलकावरती सिद्धांत माळे आम्हाला सांगतील यावेळेस 4 ही धावसंख्या आहे. 4 षटकांची ही लढत आहे.
कमिटीतर्फे संदीप माळे यांना कॅशसाठी पारितोषिक आहे एकूण 2000 रुपयाचं. तर बघूया संदीप माळे त्या ठिकाणी हात करतायत आणि तिथे कधी चेंडू जायला मी वाट पाहतोय. नेहमी संदीप माळे सर्वांना पारितोषिक लावत असतात. आज मात्र त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. ते देखील वॉर्मअप करतायत आणि त्यांना देखील ठाऊक आहे कॅच पकडणार मी. बघा आता हे त्यात ऍक्शन करून दाखवत आहेत. फुलटॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगाने निघालाय सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. 1+4 अशा मिळतील 5 धावा. यांचा हा आवाज तुम्ही ऐकला. आकाश 80-90 दशकातील गाणी खूप चांगल्या पद्धतीने सादर करतात. खूप चांगलं कलेक्शन आहे त्यांच्याकडे. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्ह समोर स्ट्रेट सीमारेषेच्या बाहेर स्क्रीन मध्ये जाऊन आलं. वाले 14 धावा धावफलकावरती आपण पाहतायत. पुन्हा एकदा सचिन. हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एकदा पूर्ण केले. पुन्हा एकदा प्रवीण पाटील टीम मधून येत आहेत जे नियमित सराव करतायत नियमित क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांचा फिटनेस त्यांची एनर्जी तुम्हाला नक्की चांगली पाहायला मिळते. अशा प्रकारे पहिलं षटक संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 15. पहिल्या षटकात 15 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग होताना दिसते बेतवडे संघाच्या माध्यमातून. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये बघूया किती टार्गेट सेट केला जातोय भोपर संघासमोर बेतवडे संघाच्या माध्यमातून. आपण पाहताय जय बजरंग बली नवतरुण मित्र मंडळ व जय मल्हार क्रिकेट संघ भोपर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतायत. भोपर प्रीमियर लीग BPL 2021 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतायत एकूण 8 लढती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. मात्र त्यातील 6 लढती संपन्न झालेल्या आहेत आणि ही जी लढत तुम्ही पाहतायत एक प्रेक्षणीय लढत आहे. मैत्रीपूर्ण अशी लढत फ्रेंडशिप मॅच ज्याला म्हणतात. पूर्वी आपण आपल्याकडे पैसे नसल्यानंतर म्हणायचं चला एक फ्रेंडशिप मॅच होऊ दे. पण मॅच फ्रेंडशिप असू दे किंवा कुठल्याही प्रकारची असू दे प्रत्येकाला विजय हा हवाच असतो. प्रत्येक जण विजयासाठीच खेळतो. विजयाच्याच भावनेने मैदानामध्ये उतरत असतो. मैदानामधून ऑटो रिक्षा जात असताना तुम्ही पाहू शकाल तर युट्यूबवर जे प्रेक्षक पाहत असतील त्यांच्या माहितीसाठी हा एक रस्ता आमचा शॉर्टकट आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा रस्ता आम्ही बंद केला नाही. त्यामुळे मैदानात लाईव्हच्या वेळेस अशा गाड्या जातात तेव्हा बघताना नक्कीच प्रत्येक जण विनोद करत असेल की हे काय सुरू आहे मैदानात. पण हा रस्ता आम्ही बंद करू शकत नाही कारण दुसरा रस्ता मग कुठून जाणार. ट्रॅफिक जॅमचा देखील विषय जोपर्यंत आहे तोपर्यंत रस्ता सुरू राहील. हा चेंडू हवेत आहे. झेल होतोय ड्रॉप. कर्णिक पाटील होते माजी क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. खरं तर मैदानात प्रत्येक जण सराव करून उतरला असं नाही. प्रत्येक जण खरं तर यातून काही जण तर भरपूर दिवसांनी मैदानात उतरलेले आहेत. उमेश पाटील गोलंदाजी करत असताना भोपर संघासाठी जबरदस्त सलामीवीर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. हा चेंडू हुक करतायत. इथे मात्र चेंडू फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. संदीप भोयर यांच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती 20. दुसरं षटक प्रगती पथावरती. उमेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेतून खेळले. झेल होणार का सुभाष.
सुभाष पाटीलचा झेल बघा, टाळ्यांचा गजर आलेला आहे, पण सुभाष पाटील साठी पारितोषिक कोणी लावलं नाही. कोणामध्ये हिंमत असेल तर लावा, कारण ठाऊक आहे ते पकडू शकतील आणि नियमित ते सराव करतायत. भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत. भोपर गावासाठी खेळलेले रिप्ले मध्ये पाहू शकाल. त्यांचा फिटनेस अजूनही चांगला पाहायला मिळतोय. वाहिनीवरती अत्यंत चांगलं चित्रीकरण या ठिकाणी होत असताना अत्यंत चांगला कॅमेरा वर्क तुम्ही पाहतायत. का झेल खूप वेगाने धावत आले होते. T20च्या मॅचेस देखील ते खेळत असतात. स्टॅमिना फार महत्वाचा असतो. हा चेंडू ऑन साइडला स्विंग केला. चेंडू अर्थातच अनिल कपूर अजूनही एव्हरग्रीन दिसतात मिन्नात. त्यांना पाहिल्यानंतर जणू काय 20-22 वर्षाचे आहेत. चेंडू ऑनसाईडला खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुनील पाटील यांचं. 2 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 28. नक्कीच दर्पण हा संघ सुनील श्रीपत पाटील यांचा संघ आहे आणि त्यांच्या सुपुत्राचं नाव आहे दर्पण. ओ लवली फिल्डिंग, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. उमेश पाटील गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकावरती 28 आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलेला आहे. दुसऱ्या षटकाची अंतिम धावसंख्या धावफलकावरती 28 धावांची गती आहे. 14.00. पहिल्या षटकात 15 आल्या. या षटकात 13 धावा आलेल्या आहेत. एक गडी या षटकामध्ये बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज उमेश यांना. अजूनही 2 षटक आहेत. बघूया, विचार विनिमय केला जातोय कोणाला तिसरं षटक सुपूर्द करायचं, कोण करणार गोलंदाजी. आणि बऱ्याच विचार विनिमयानंतर मात्र गोलंदाजी मार्कर प्रवीण पाटील सज्ज होत आहेत. 2 षटकात 28 ही धावसंख्या आहे. मैदानावरती कैलास खूप चांगली बॅटिंग करतायत. भरपूर वर्षाचा अनुभव, एक दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच बेतोडे संघाच्या क्रिकेटसाठी ज्यांनी भरपूर वर्ष सेवा केली या गावाची, या संघाची, आजही दर्जेदार क्रिकेट 40+ माध्यमातून तुम्ही पाहतायत. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहे आणि मैदानावरती सोपान यांचं आगमन झालंय. तिसऱ्या क्रमांकावरती सोपान यांना प्रथमच स्ट्राईक मिळते. डावखुरे फलंदाज आहेत सोपान हे देखील एक काळ त्यांनी भरपूर गाजवला. खरं तर सोपान, कैलास, पद्माकर भोईर अशी नावं आहेत. आणि खरं तर बेतवडे गावचं क्रिकेट ज्याने नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं केलं. पण वयाला थोपवणं कुणाच्या हातात नसतं. वय कधीही कुणाला थोपवता येत नाही. आज 20चा माणूस उद्या 40चा होणार आहे. 40चा 60चाही होऊ शकतो आणि प्रत्येकाचं आयुष्य किती आहे एक सांगणं फार कठीण आहे. सध्याचं जे राहणीमान आहे आपण पाहिलं तर जीवनशैली, लाईफस्टाईल अत्यंत विचित्र लाईफस्टाईल. कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठलीही गोष्ट शुद्ध मिळत नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील तुम्ही विचार केला तर हा चेंडू हुक केलाय. पहिला चेंडू बॅट मधून चौकार आलाय. पहिला चेंडू त्याने फेस केला होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि नक्कीच ऑफ स्टंप होते येऊन हा चेंडू ऑन साइडला फायनलच्या दिशेने भिरकावला. हा चेंडू यावेळेस वाईडिश लांगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग.
सोमनाथ पाटील आहे डीप मध्ये. सोमनाथ पाटील, उमेश पाटील हे दोन बंधुराज खेळताना दिसत आहेत. पूर्वी भोपर संघाचं प्रतिनिधित्व ते करायचे आणि आता मात्र वेळेअभावी आणि त्याचबरोबर जबाबदारी, प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीमध्ये व्यस्त झाल्या कारणाने काही जणांना क्रिकेटसाठी वेळ देता आला नाही. काही जण मात्र अजूनही क्रिकेट खेळत आहेत. तुमचा फिटनेस, तुम्हाला किती वेळ आहे क्रिकेटसाठी हे फार महत्वाचं असतं. धावसंख्या आहे धावफलकावरती 33. विनोद पाटील यांच्यासाठी 500 रुपये जास्त अजून येत आहेत. पण विनोद पाटील, संदीप माळे यांच्याकडे चेंडू जात नाहीये. कदाचित चेंडूला आधीच दम देऊन ठेवला असेल. पण जेव्हा विनोद पाटील यांच्याकडे चेंडू जाईल तेव्हा जल्लोष पाहायला मिळेल. हो, सचिन पाटील होते आणि थ्रो देखील चुकीचा आहे. तो अशा प्रकारे 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 35. सचिन पाटील नक्कीच विचार करत असतील काय झालं. तर रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा प्रकारे हा झेल ड्रॉप झाला होता. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. वाईटचा इशारा ते पंचांचा आणि अशा प्रकारे 1 धावफलकावरती ऍड होते. वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 36. गोलंदाज डॅनी, स्ट्राईकला कैलास तांडेल. हो, गुड कॅच. खूप चांगला झेल स्टँडच्या मागे टिपला गेलेला आहे. मेशान दांडेलांनी बघूया किती धावा केल्यात. तर सोहम 11 आणि दर्पण 11 संघनायकाने याच्या 22 धावांचे खेळ साकारलेले. आपला अनुभव पणाला लावलेला, आपल्या गुणवत्ता पणाला लावली आणि इथे मात्र या सामन्यामध्ये 22 धावांची खेळी साकारलेली आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकला संदीप. 1 टू गो. तर जयेश येत आहेत बॅटिंग साठी. हा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थोडस फंबल त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारे या 3 धावा पूर्ण होत आहेत आणि 3 धाव्याने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती म्हणजे 39. 3 षटक 39 धावांची गती आहे. 13.00 आणि अखेरच्या षटकामध्ये बघूया बेतवडे संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. या षटकात धावा किती आल्या तर मला सिद्धांत माहिती देतील. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 13 आल्या आणि या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. 39 ही धावसंख्या धावफलकावरती. 40+ हा सामना एक प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण अशी लढत ज्याला फ्रेंडशिप मॅच देखील म्हणतात. पण या फ्रेंडशिप मॅच साठी एक आकर्षक चषक देखील आहे. सर्वांचा सन्मान नक्कीच मैदानावरती करण्यात आला. संदीप माळे यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर सुनील श्रीपत पाटील यांच्या शुभ हस्ते संदीप माळे यांचा देखील सन्मान झाला आणि त्यानंतर लगेचच या सामन्याला सुरुवात झाली. अखेरचं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवर प्रवीण पाटील. स्ट्राईकला संदीप भोईर, नॉन स्ट्राईकला जयेश आहे. 12 खेळाडू घेऊन खेळतात कारण आम्हाला कुठल्याही खेळाडूला आमच्या बसवायचं नव्हतं. त्यामुळे मी थोडं संघाला सांगितलं तुमच्याकडे 12 असतील तर तुम्ही 12 फलंदाज 12 खेळाडू तुम्ही खेळू शकता.
हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅटवर घेता आला नाही. हा डॉट चेंडू येतोय. अखेरचं षटक आहे. इथून कमीत कमी 10 ते 12 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण हा एक फायटिंग टोटल उभी करणं गरजेचं आहे. 39 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा सचिन कडनं चूक झालेली आहे. संघनायक नाराज आहे सचिन पाटील यांच्यावरती. धावसंख्या 41. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा आहेत. संदीपची सलामी झालेली आहेत. अजूनही खेळपट्टी होती. हा चेंडू यावेळेस माफ करा जयेश आणि सोपान आहेत. गुड फिल्डिंग. सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 42. आज करण काळन आमच्या सोबत. उद्या मात्र शेरोशाहीचा बादशाह बाबूशाह उद्या येणार आहे. तर बाबूशाह बघूया उद्या काय नवीन घेऊन येत आहेत. चिंगो चिंगो त्यांचा भरपूर फेमस झालाय आणि बाबूशाहने काही आणलं तरी ते मार्केटमध्ये विकलं जातं. तर देवीचा पाडा इथे राहतात. रायगड जिल्ह्यामध्ये जो देवीचा पाडा आहे MIDC मध्ये. तो गोलंदाज प्रवीण. हा चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. हा डॉट चेंडू. या षटकात फक्त 3 धावा आले 4 चेंडू मध्ये. हे षटक चांगले राहिले भोपर संघासाठी, पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. सोपानचा प्रयत्न असेल या 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. हा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू देखील डॉट येत आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या 5 चेंडूत आपण पाहतो फक्त 3 धावा आलेले आहेत. 3 चेंडू डॉट आहे, 1 सिंगल 1 डबल आहे. आणि अखेरचा हा चेंडू या षटकामधील या 17 मधील धावसंख्या 42. हा चेंडू देखील डॉट येत आहे. आणि अशा प्रकारे फक्त 3 धावा या अखेरच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 42-43 धावा करायच्या आहेत भोपर संघाला विजयासाठी. तर टॉस साठी या सोहम 11 आणि दर्पण 11. टॉस साठी लगेचच या. कुठल्याही प्रकारचा विलंब या ठिकाणी करू नका. जे आपल्या लीग मधील ही 7वी मॅच असेल सोहम 11 आणि दर्पण 11 मध्ये. अविनाश पाटील या आपण. तर सोहम 11 संघाचे संघनायक राहुल पाटील या ठिकाणी सज्ज. आजच्या दिवसातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या त्यांची राहिली 48. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 42-43 धावा करायच्या आहेत. राम पाटील यांना विनंती करणं आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. तर सोहम 11 वर्सेस दर्पण 11. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला अविनाश. असे 2 संघनायक जे भोपर संघासाठी देखील खेळताना आपण पाहत असता. आता मात्र एकमेकांच्या विरोधात ज्या प्रकारे हेमंत आणि प्रथमेश एकमेकांच्या विरोधात आपण पाहिले होते त्या लीगच्या माध्यमातून या गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. परशुराम दादांच्या शुभ हस्ते टॉस होते. तर या सामन्याचं दुसरं सत्र कसं असेल या ऐकू आपण केकेच्या आवाजात. करण काळ अर्थातच केके.
थँक्यू सो मच विनोदला. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. BPL 2021 भोपर प्रीमियर लीग 2021 हे पर्व तुमच्या समोर एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत सध्या सुरू असताना भोपर 40+ विरोधात बेतवडे 40+42 बेतवडेने उभारले आणि आता हे लक्ष 43 धावसंख्येचं आहे ते म्हणजेच भोपर 40+ संघासमोर. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काळीचं वळण घेऊन आतमध्ये येणारा आघाडीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण पाटील आणि उमेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस होता, स्लॉग स्वीप केला, खूप चांगला. चांगल्या पद्धतीने आपण बघतोय सध्या स्लॉग स्वीप करत असताना उमेश आणि प्रवीण पाटील ही जोडी आघाडीला. पहिला चेंडू आपण बघितला तो म्हणजेच निर्धाव आणि त्यानंतरचा स्लॉग स्वीप लोअर फुल टॉस होता चेंडू. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघितला फटका सजवत असताना उमेशला. धावसंख्या 4 या आकड्यावरती उमेश आणि प्रवीण. पापले सध्या सुरू. संदीप ड्राईव्ह करतायत ऑन साइडला चेंडू चालला लॉंगर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने प्रवीणने कॉल दिला दुसऱ्या धावेचा डेंजर एंडला वेगाने दुसरे रन कंप्लीट करतात. गुड रनिंग, चांगलं कोऑर्डिनेशन आहे प्रवीण पाटील आणि उमेश यांच्यामध्ये. या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना 6 या आकड्यावरती. लक्ष 43चं 24 चेंडू आणि 43 ही धावसंख्या ज्यामध्ये आपण बघितलं तर आस्किंग रेट 10च्या वरचं आहे. तयार होत असताना पुन्हा एकदा संदीप ओपीच होता ऑन साइडला टर्न खेळण्याचा उचलण्याचा प्रयत्न ऑन साइडला इन स्विंगर होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार लेग स्टंप यावरती तो खडतो आणि हा पहिला धक्का 6 या धावसंख्येवरती क्लीन बॉल असताना आपण बघतोय फलंदाज उमेशला. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 जे असतील आता स्ट्रायकिंग एंडला सोमनाथ. उमेश पाटील यांचे बंधुराज सध्या मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ पाटील. संदीप तयार ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूवरती. कदाचित चेंडू आणि बॅटचा प्रॉपर जर टाइम झाला असता तर नक्कीच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. ज्या वेगाने चेंडू आपण बघू शकाल बॅट फिरवली होती. स्ट्रोक अगोदरच कंप्लीट केले याच कारणास्तव ते मिस झाले. डॉट बॉल अखेरचा चेंडू एज आहे हवेमध्ये फ्लाइंग स्लिप मध्ये भोपर 40+ संघाला. आतापर्यंत फक्त 6 आणि 2 गडी बाद होत असताना आपण बघितले. 2 बंधुराज अगोदर उमेश यांना आपण बघितलं बाद होत असताना आणि त्यानंतर सोमनाथ देखील महागडी परतली. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला सुभाष पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक डावखुऱ्याचा हा फिरकेपटू सोपान पाटील सध्या तयार होतो. बॉलिंग मार्कवरती स्पीडअप करा बेतवडे 40+ ला ही देखील विनंती. यानंतर 2 मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. टॉस देखील झाला दर्पण 11च्या विरोधात. सोम 11चे कॅप्टन राहुल पाटील यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. प्रवीण पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला 12.3
33 आता आस्किंग रन रेट. स्पीड अप करायचंय, वेळेचं भान राखा, वेळेचं बंधन आहे ही कृपया करून नम्र विनंती मी करतोय बेतवडे संघाला. अंपायर्स आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचना करा, ही देखील आपणा सूचना. पहिला चेंडू लेफ्ट आर्म विकेट अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला डीप मध्ये, त्या ठिकाणी डीप मधून वेगाने येत आहेत. कैलास चेंडूवरती उचलून फेक करतील. 9 सेकंडला तोपर्यंत सहजरित्या आपण बघतो या 2 धावा. दुहेरी धावसंख्येने नावफलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. हे जुने जाणते खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. 40 वर्षाच्या वरती एक काळ ज्यांनी आपल्या रेग्युलर संघांसाठी आपल्या गावासाठी गाजवला, ते तुम्हाला आता नक्कीच पाहायला मिळतात. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि एज होती जी रिॲक्शन पाहायला मिळाली खेळाडूंची, त्या कारणास्तव इथे नक्कीच असं वाटतंय ही बॅटची कडा होती. कॅच कुठेतरी ड्रॉप करण्यात आली रक्षकाकडून. डॉट बॉल एज होती नक्कीच आपण बघू शकाल. आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच त्यांनी घेतली असं वाटलं, परंतु तिथून देखील चेंडू त्यांच्या हातामधून निसटलाय. धावसंख्या 8 आतापर्यंत. ऑल साइड जो बोपर संघ खेळतोय. षटकार आपण बघतोय आता ठोकलाय प्रवीण पाटील यांनी. त्या अगोदर जीवदान त्यांना दिलं. आयुष्यमान भवाचा शुभाशीर्वाद या मॅच मध्ये त्या एससी रक्षाने खऱ्या अर्थानं दिला. कॅच त्यांनी ड्रॉप केली आणि त्यानंतर आता हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने दुहेरी अंकामध्ये धावफलक 14 वरती 14 रन्स. हा देखील चेंडू उचलण्याचा प्रयत्न करत होते प्रवीण पाटील. ऍक्शन रिप्ले नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीन वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सोपान. हा चेंडू आपण बघू शकाल अगदी पुढामध्ये होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून निघून जात असताना. डॉट बॉल. स्लॉग स्वीप हा देखील आहे. नक्कीच बघितलं असेल अगदी जवळ होता सीमारेषेच्या कैलास यांचा. आणि नक्कीच बोपरचे समर्थक कुठेतरी त्यांना वाटतच होते की अगोदर अजून एक पाय पाठी आला असता तर कदाचित प्रवीण पाटील अजून एकदा बचावले असते. धावसंख्या 14 वरती 4 गडी बाद. नवीन फलंदाज येत आहेत डॅनी मैदानाच्या आतमध्ये. सुभाष पाटील साठीचा चेंडू बॅकफुट येत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील होत होता लेग बिफोर साठी. आपण बघितलं सोपान यांच्याकडून. अंपायरचा इशारा हे षटक संपन्न झाल्याचा. 2 षटकांच्या खेरीज जाऊन पोहोचलाय हा भोपर 40+ संघ. 4 गड्यांचा मोबदल्यामध्ये 14 या आकड्यावरती. लक्ष्य 43 43 धावसंख्येचं. आता गरज 29 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 12. आस्किंग रन रेट वाढत असताना 14.50 आता हे आस्किंग रन रेट पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि गरज 29 धावसंख्येची. सोहम 11 आणि दर्पण 11 दोन्ही टीम्स आपण देखील सज्ज राहा. यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात करण्यात येईल, कारण जवळजवळ आता 5 मात्र वाजत आले आणि अजून 2 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. त्यानंतर देखील दीपक दादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात ऋषी 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांची लढत आहे. सो आपल्याला 4 गोलंदाज या ठिकाणी वापरणं अनिवार्य देखील आहे. हे तेवढे 40+ हे देखील लक्षात असू द्या. पहिल्या सत्रामध्ये देखील बोपर संघाने 4 गोलंदाज या ठिकाणी वापरले आणि ते अनिवार्य आहे 4 षटकांच्या लढतीमध्ये. जेव्हा 5 षटका आपण बघतो तेव्हा नक्कीच एक गोलंदाज 2 षटकात आलतो. 6 षटकांचं असतं तेव्हा आपण 2 गोलंदाज देखील बघतो. 2-2 षटक ते हाताळतात प्रत्येकी. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या.
बेतवडे 40+ संघ आयोजकांच्या सूचना येतात त्या सूचनांचं आपण पालन करा. वेळेचं व्यवस्थापन करणं आम्हाला गरजेचं आहे कारण उद्याच्या दिवसामध्ये देखील तेवढेच सामने आहेत आणि आज देखील या मॅच नंतर 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. जवळजवळ आता 5 नक्कीच वाजत आलेत. यानंतर सूर्य देखील अस्ताला चाललाय. माय सिटी आणि अगदी त्या इमारतींच्या पाठीमागे गेलेला सूर्य आणि या ठिकाणी या मैदानावरती लवकर अंधार पसरू शकतं. त्या कारणास्तव आपण लवकरात लवकर आपली पावलं उचला आणि या मॅचला फिनिश करण्याच्या दिशेने वाटचाल करा. बेतवडे 40+ कृपया करून ही नम्र सूचना. धावसंख्या 14, 4 गडी बाद. भोपरला आता हे लक्ष 12 चेंडू आणि 29. फुलर लेंथ होता बॅट अँड पॅड मधून पाठीमागे हा चेंडू. पहिला चेंडू खूप सुरेख पद्धतीने हाताळतात गुरुनाथ पाहायला मिळतात या षटकामध्ये. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे सध्या आहे ती 14. फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे पाहायला मिळतात ते म्हणजे त्यांनी नॉन स्ट्रायकिंगला सुभाष विनोद सारखा जुनेक फलंदाज भोपरचा जो तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल डगआउट बॉक्स मध्ये आहे आणि खऱ्या अर्थात प्रेक्षक आसूसलेले आहेत की ते कधी मैदानाच्या आतमध्ये येतील. पिच होता ऑन साईडला चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलला चेंडू दुसऱ्या डावाचा होईल प्रयत्न नॉन स्ट्रायकिंगला फेकी देखील 40 वर्षाच्या वरतील खेळाडू आहेत परंतु क्षेत्ररक्षणामधून आपला दर्जा इथे अजूनही जपत असताना पाहायला मिळतात. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलो 16 या आकड्यावरती. क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता आपण बघू शकाल अंडर 14 आहे, अंडर 19, अंडर 21, 22 देखील रेग्युलर आणि त्यानंतर 40+ देखील. थोडासा पॉज घेतला ऑफसाईडला ड्राईव्ह करतात गॅप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलून ते फेक करतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. फेकी बघू शकाल की ते ॲक्युरेट येते नॉन स्ट्रायकिंग एंडला. या अगोदर मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आपण बघितले त्यानंतर आपण बघतोय ते म्हणजे लॉंग ऑफ वरून येत असताना ही फेकी. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 18 आकड्यावरती 18 रन्स. लक्ष 43 उचलला गॅप मध्ये चेंडू इनसाइड आउट. या 8 चेंडूंमध्ये अजून 21 धावसंख्येची गरज आहे. निम्मा पल्ला आता नक्कीच पार केलाय बॅटिंग करणाऱ्या भोपर या संघाने. धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते. लक्ष 43 आता गरज 21 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 8. चौकार येतोय डॅनियनच्या बॅट मधून. अपेक्षा आहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त या संघाला आणि या मॅच मध्ये त्यांची कामगिरी पुढे कशा पद्धतीने राहील. संघर्ष सध्या सुरू आहे भोपर संघाचा. 21 धावसंख्येची गरज. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. समोर गोलंदाज गुरुनाथ तयार होतात भोपर एंडकडून. बॅकफूट लावून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. मनपूर्वक मी खेळताना आभार व्यक्त करेन दोन्ही अंपायर्स खास करून प्रशांत मात्रे आणि भीमचंद्र काळन यांचं. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी सकाळच्या मॅच पासून पहिल्या मॅच पासून बघू शकाल. सकाळच्या सत्रापासून ते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. एखाद्या मॅचचा अपवाद जर आपण वगळला लॉंगॉनला चेंडू ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत आता आपण बघितले तर एकंदरीत 7 आणि या 7 चेंडूंमध्ये गरज आहे ती म्हणजेच 20 धावसंख्येची. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. 7 चेंडू 20 धावा हे समीकरण या मैदानाच्या आतमध्ये आहे. गुरुनाथ तयार होत आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. धावा किती येतील या चेंडूवरती.
बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न, टेक ऑफ होणार हा चेंडू फलंदाजाला काहीसा संभ्रमात पाडतो. 3 षटकांच्या खेळाकडे जाऊन पोहोचलाय. लक्ष असताना 43 धावसंख्येचा 23 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उपर 40+ हा संघ. चेंडू शिल्लक 6 आणि या 6 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. 6 चेंडू 20 धावा समीकरण. पुढची लढत सोहम 11 आणि दर्पण 11 दोन्ही टीम्सने सज्ज राहा. या मॅच नंतर कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर उतरावं ही असेल नम्र सूचना आपणास. सोहम आणि त्याचबरोबर दर्पण 11. धावसंख्या 23 आहे. गतवर्षीचा आपण बघितलं एक्झिबिशन मॅचचा विजेता होता तो म्हणजेच बेतवडे 40+ संघ आणि कुठेतरी या वर्षी नक्कीच नव्या अशा अभिलाषा मनाशी बाळगून हा भोपर 40+ संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. परंतु आता हे समीकरण कुठे का होईना थोडंसं अवघड नक्कीच आहे. परंतु क्रिकेट असा खेळ वेळोवेळी रंग बदलणारा, सरळाप्रमाणे हा रंग बदलला क्रिकेटचा खेळ. या मॅच मध्ये कोणते रंग बदलेल. 6 चेंडू 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अखेरच्या षटकामध्ये हे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती तयार होतात गोलंदाज सुनील भोईर तयार होतात बॉलिंग मार्कवरती. आणि आता आपण बघतोय समोर आहे ते म्हणजेच सचिन पाटील. नावात तर दहशत नक्कीच आहे. सचिन तेंडुलकर इथे सचिन पाटील. 6 चेंडू 20 धावसंख्येचे समीकरण. पहिला चेंडू असेल गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच सुनील भोईर यांचा. ऑप्शनच्या बाहेर वेग भरपूर या चेंडूमध्ये खूप चांगला वापर करतात. खांद्याचा खूप फोर्सने हा चेंडू रिलीज पॉइंटला ते टाकत असताना आपण बघितलं. पहिला चेंडू आउट साठी ऑप्शन निर्धाव. दडपण भोपर 40+ या फलंदाजांवरती 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 20 धावसंख्येची आता गरज. उडवला हवेमध्ये परमेश माळे यांनी आणि या प्रस्तुत करत होते संगीताचे योगेश पाटील फ्रॉम सोनारपाडा आणि ज्यांच्यासाठी गायला खऱ्या अर्थानं आपण बघितलं कल्याण ग्रामीणचे आमदार एकमेव असा आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच त्यांचं कार्य तुम्हाला पाहायला मिळतं. प्रमोदजी रतन पाटील. दोन्ही टीम सोहम आणि दर्पण आपण व्यासपीठाच्या समोर या. अखोट टप्प्याचा हा चेंडू हा देखील निर्धाव चेंडू आणि आता कुठेतरी औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातील या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि या 3 चेंडूंमध्ये गरज आता 20 धावसंख्येची. हा देखील चेंडू बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न काहीसा शरीरापासून लांब आणि त्याच कारणास्तव हा देखील चेंडू निर्धाव. 2 चेंडू आता शिल्लक. लेफ्ट ओनली 2. 2 चेंडू शिल्लक तयार होत असताना गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच सुनील भोईर. वेग भरपूर या गोलंदाजाकडे खालची गडा दोन पाठीमागे चालला चेंडू फाईन लेगच्या दरम्यान. डीप मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण बघितलं सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 24 या आकड्यावरती आणि आता चेंडू शिल्लक आहे तो म्हणजे फक्त एक औपचारिकता शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटीज एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत आपल्या समोर सध्या रंगली. अखेरचा चेंडू उचलला. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत आपल्या समोर सध्या रंगली.
चला दोन्ही संघांना विनंती आपण शेक हँड करा. बोपर 40+ आणि बेतवडे 40+. क्रिकेटचा संघर्ष संपला आणि मैत्रीचे संबंध जपत असताना आपण स्थलांतरण करावं. दीपक दादा